सर, मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. थोडा टेक्निकल इश्यू झाल्यामुळे एक 5 मिनिटं लेट झालं सुरू करायला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. अ, आमचं एनजीओ गेले 11 वर्ष झाले ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध भागात कार्यरत आहे. आमच्या एनजीओचं मुख्य तत्व हे महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चल आणि स्वामी विवेकानंद व रामकृष्ण परमहंसांचं शिवभावे जीवसेवा या तत्वाने आमचं एनजीओ कार्यरत आहे. गेले 11 वर्षात आम्ही महाराष्ट्रातील विविध भागात पर्यावरण, शिक्षण, ग्रामीण विकास, आरोग्य अशा क्षेत्रात सेवा करण्याचं काम केलं. आणि निश्चितच गेल्या 11 वर्षात आम्हाला खूप चांगलं समाजाकडून प्रसिद्ध प्रतिसाद मिळाला. जे सगळ्या कार्यासाठी आमच्या एनजीओ ची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मी इथं शेअर करतो. युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजन ही। कोरोना काळात जेव्हा आमच्या सगळ्या फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होत्या, तेव्हा आम्ही ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली ऑगस्ट 2020 ला. आणि अगदी ग्रामीण विकासापासून तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असेल, तसंच शेतीचे आधारित कृषी उद्योग, कृषी प्रक्रिया उद्योग असतील, याचं प्रशिक्षण आम्ही ऑनलाईन माध्यमातून घेतलं. त्यासोबतच शेतीच्या विविध पद्धती, जसं योगिक फार्मिंग असेल, नॅचरल फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग, मिलेट्स फार्मिंग, यावर देखील आम्ही व्याख्यानाचे आयोजन केले ऑनलाईन स्वरूपात. यासोबतच त्या संपूर्ण कालावधीत कोरोना काळात लोकांना खूप जास्त स्क्रीन वापरायची सवय झाली होती. मोबाईलची स्क्रीन असेल, टीव्हीची किंवा कम्प्युटरची. तर त्याची शिस्त कशी असली पाहिजे त्यावर देखील आम्ही पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित केली. यासोबतच आपले दैवत छत्रपती शिवराय असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील आम्ही व्याख्यानाचे आयोजन केलं. आज आपण ज्या व्याख्यानमालेत जमलो आहोत, संवाद सारखी, त्याविषयी 2 मिनिटात सांगतो, नंतर आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. संवाद सारथी व्याख्यानमाला 15 ऑगस्ट 2022 ला आम्ही सुरू केली. आणि ते सुरू करण्यापूर्वी समाजातील विविध
तज्ञांशी आम्ही चर्चा केली आणि हे सगळं चर्चा करत असताना असं काहीतरी व्याख्यानमाला किंवा असा काहीतरी प्रकल्प असला पाहिजे की जिथनं संवाद होऊ शकेल. म्हणून खूप विचारांती सगळ्या तज्ञांचं मार्गदर्शन, आमच्या प्रमुख मार्गदर्शिका भावनाताई विस्फुटे असतील तर त्यांच्या सारख्या सगळ्या व्यक्तींकडून जे आम्हाला मदत मिळाली आणि प्रोत्साहन मिळालं, संवाद सारखी व्याख्यानमालेची आम्ही सुरुवात केली. याचा मुख्य उद्देश जे पण स्पेशलाइज किंवा डिसेबल व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनाचा प्रवास जाणून घेण्यासाठी आम्ही संवाद सारखी व्याख्यानमालेत त्या व्यक्तींना आमंत्रित करतो. त्यांच्या जीवनात खूप रोजचा संघर्ष असतो. ते त्यांच्या जीवन जगत असताना त्यांना येणाऱ्या अडचणींवर कशी मात करतात, आपल्या त्या उणिवा शोधून त्यावर कशी मात करतात, हे सगळं करत असताना ते आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करत असतात हे सगळं आम्हाला यातून अं, ज्यापासून म्हणजे आज आपण 103व्या एपिसोड मध्ये आहे, तर गेल्या 2 वर्षभरात जेवढे पण महानुभाव आले त्या प्रत्येकाकडून आम्हाला नवीन नवीन त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल ऐकायला मिळालं, शिकायला मिळालं. आणि गेले 2 वर्ष झाले त्यांच्याकडून जे मिळालेला अनुभव आहे तो इतरांसोबत शेअर करण्याची संधी मिळाली. जेवढे पण महानुभव इथे येऊन गेले ते प्रत्येक जण त्यांच्या क्षेत्रात मास्टर ब्लास्टर आहेत आणि निश्चितच त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन इतर लोक निश्चितच त्यांच्या जीवनात खूप चांगला बदल घडवून आणतायत असं आपलं जाणवत आहे. मी जास्त वेळ न घेता आपले आजचे वक्ते, आता कोण जॉईन झालाय आपला परिचय द्यावा, मोबाईल नंबर, मोबाईलच्या नावाने जॉईन केलंय 0. तर मी जास्त वेळ न घेता आपले आजचे वक्ते ओंकार जितेंद्र पाटील यांचा परिचय करून देण्यासाठी सारिका मॅडमला विनंती. धन्यवाद विशाल सर. संवाद सारथी पुष्प 103वे संकल्प फाउंडेशन सामने आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 103वे गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत साहित्य व संशोधन क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे कोडोली, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर येथील संशोधक विद्यार्थी माननीय ओंकार जितेंद्र पाटील आपणास लाभले आहेत. त्यांचे शिक्षण आहे MS आणि लेखन आणि प्रकाशन या क्षेत्रात ते कार्यरत आहे. सरांनी साप्ताहिक वारणेचा वाघ आयोजित 12वे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात फाटक्या पंखातील पळ या पुस्तकाचा राज्यस्तरीय विशेषांक गौरव व सद्यस्थितीतील मराठी साहित्य आणि साहित्यिक याविषयी मनोगत याविषयी सरांनी संशोधनपर लेख लिहिलेला आहे. सरांनी आजवर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन पेपर सादर केले आहेत. तसेच सरांचे उल्लेखनीय लेखन म्हणजे वयाच्या 17व्या वर्षी फाटक्या पंखातील बळ हे पुस्तक अनुभव कथन सरांनी लिहून प्रकाशित केलेले आहे. तसेच सरांचे विविध नियतकालिकेमध्ये देखील सातत्याने लिखाण होत असते. सरांचे आगामी लेखन म्हणजे शोधचित्र कादंबरी, मृत्यूच्या विळख्यात ही कादंबरी आणि मराठी एकांकिका संग्रह असे सरांचे आगामी लेखन करणार आहेत. आता पुरस्कार, सरांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये आजतागायत अनेक बक्षिसे मिळवलेली आहेत. सरांना आजवर अनेक व्याख्यानांमध्ये सत्कार समारंभ झालेले आहेत. सरांना नवभारत फ्रेंड सर्कल कोडोली यांच्यातर्फे PSI कोडोली पोलीस ठाणे यांच्या शुभ हस्ते सत्कार सरांचा झालेला आहे. स्वराज्य शिक्षण संस्था पुणे यांच्याकडून स्वच्छ पुरस्कार सरांना प्रदान झालेला आहे. ओंकार जितेंद्र पाटील समाज, अपंगत्व आणि माझे आयुष्य या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे. चला तर मग आपण ही संकल्प फाउंडेशनच्या संवाद सारथी या वेब संवाद उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी ऊर्जा मिळवूया. आता पुढील सूत्रे मी विशाल सरांकडे सोपवते. धन्यवाद सारिका मॅडम. मी जास्त वेळ न घेता आपले आजचे वक्ते
ओंकार जितेंद्र पाटील यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आमच्या सोबत शेअर करा. सर, अनम्यूट करा आणि तुमचा व्हिडिओ पण ऑन करा. ओंकारजी. येस येस. सर्वांना नमस्ते. सुरुवात करताना मी नमस्ते शब्दाचा अर्थ आपल्याला सर्वांनाच माहीतच आहे, पण परत एकदा पुनरावृत्ती करेन. आपल्या भारतीय संस्कृती पुराण काळापासून असं मानलं जातं की या विश्वाला निर्मित करणारा ईश्वराचा एक अंश प्रत्येकात आहे. तो माझ्यात आहे, तुमच्यात आहे, इथे त्या विश्वात जगणाऱ्या प्रत्येकाच्याच आहे. मग माझ्यातला तो अंश तुमच्यातल्या त्या अंशाला सन्मानपूर्वक नम्रतापूर्वक प्रणाम करतो. म्हणून सर्वांना नमस्ते. संकल्प फाउंडेशन संगमनेर आयोजित संवाद सारथी व्याख्यानमाला. खरं तर सरांनी जी चित्रफीत दाखवली आणि त्यानंतरचं विवेचन खरंच ते एक मोठं कार्य आहे. एका बाजूला गांधीजींचा विचार आणि दुसऱ्या बाजूला विवेकानंदांची स्वप्न हे एकत्र करून हे संकल्प फाउंडेशनचं चाललेलं काम अतिशय मनपूर्वक मला आवडलं. या कार्यक्रमाची सर्व संयोजक टीम विशाल सोनूकुल सर, त्याचे सर्व मार्गदर्शक आयोजक संयोजक यांनी मला इथं बोलायला संधी दिली याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. आणि फार वेळ न घेता आपल्या विषयाला सुरुवात करतो. माझ्या विषयाचं 2 टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे जन्मापासून ते आजवरपर्यंत माझं आयुष्य, आणि दुसरा टप्पा उत्तरार्ध थोडक्यात आजवरचे जे काय अनुभव आले त्या माध्यमातून समाज आणि दिव्यांग यांच्या परस्पर संबंध किंवा त्यांना येणाऱ्या अडचणी त्यावर करावयाच्या उपाययोजना मी पहिल्या टप्प्याला सुरुवात करतो. जसं कळायला लागलं तसं घरच्यांच्या लक्षात आलं की एक काहीतरी वेगळं प्रकरण आहे. त्याला बसता येईना, चालता येईना, वेळेवर मान धरता येईना, प्रत्येक गोष्टींना वेळ लागायला लागला. मग अनेक ठिकाणी वैद्य डॉक्टर झाले. सर्व ठिकाणी हे केल्यावर लक्षात आलं की प्रॉब्लेम हा शरीरात नाही, प्रॉब्लेम मेंदू मध्ये आहे. म्हणजे शरीर चालवणारा संगणक म्हणून आपण मेंदूकडे बघतो. आपल्याला हा रुमाल जर का उचलायचा असेल तर आधी मेंदू सूचना देतो की हात पुढे कर, रुमाल घे, तोंड फोड. तसं त्या सूचना मिळणाऱ्या पेशी माझ्या डॅमेज आहेत. म्हणजे एखादं दारू प्राशन केल्यावर शरीर सगळं हलतं, नर्वस सिस्टीम, ही प्रक्रिया माझ्यात झाली. पण त्याच वेळेला घरच्यांच्या असं लक्षात आलं की एखादा मोबाईल नंबर किंवा एखादी गोष्ट याला सांगितली की महिने ती लक्षात राहते. किती दिवसात परत विचारलं की तो परत तंतोतंत सांगतो. मग त्या वेळेला माझ्या वडिलांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला. होय, क्रांतिकारी निर्णय असतो. तो जर का निर्णय घेतला नसता तर आज मी एका खोलीला माझं विश्व म्हणून शी आणि शूट
जगात असतो. आज त्यानंतर मला मतिमंद शाळेत दाखल करण्यात आलं. त्यावेळी वडिलांना ती प्रगती समाधानकारक वाटली नाही. चालायला शिकवायचे, चोळायचे, करायचे, पण काय डेव्हलपमेंट वाटली नाही. म्हणून त्यांनी नॉर्मल शाळेत घालण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आणि त्या निर्णयापासून मतिमंद शाळेपासून चालू झालेला माझा प्रवास 18 कोटी तरी महाविद्यालयीन प्राध्यापक, नॉर्मल शाळेच्या नॉर्मल महाविद्यालयाचा प्राध्यापक इथपर्यंत येऊन पोहोचलाय. अजून पुढे भरपूर ध्येय आहे. सुरुवात मी प्राथमिक शिक्षणापासून करतो. मला असं काही वेगळं वाटलं नाही, कारण माझी अशी धारणा आहे, जे आपण बघतो, अनुभवतो, त्याच्यावर चिंतन मनन करतो, तेच आपल्या आयुष्यात घडतं. मी पहिल्यापासून नॉर्मल मुलांच्यात राहिलो, खेळलो, हसलो, पडलो, जगलो. त्यामुळे आपण एक वेगळं आहोत असं काय वाटलंच नाही. तेव्हापासून नॉर्मल शाळेचं ना जयंती पुण्यतिथीचे कार्यक्रम व्हायचे. त्यावेळेला मग एखादं भाषण घे, कुठं बोलण्याची संधी, कुठं त्यावेळेला 4-5 माणसं जमली तर तिथं मी जाऊन बसायचो आणि काही न बोलता ऐकत बसायचो. वेगवेगळे अनुभव ग्रहण करण्याची सवय लागली. त्या बालबुद्धीला 1-2-3 संकल्पना सांगतो. माझी त्यावेळेची बौद्धिक परिस्थिती काय होती हे आपल्याला कळेल. जंगल ही आपल्या सर्वांना संकल्पना माहिती आहे की जंगल म्हणजे काय, पण त्यावेळी मला वाटायचं जसं आपण घरात राहतो, बंगल्यात राहतो, तसा वाघ सिंहाचा बंगला म्हणजे जंगल. आता मी विचार करतो. त्यानंतर मी माझ्या गावी म्हणजे कोडोली कायम असायचो, पण दर 6 महिन्यातून सुट्टीला मामाच्या गावी जायचो. तिकडे मामाने पोहायला शिकवायचा प्रयत्न केला. एके रात्री मला स्वप्न पडले, आपण पोहायला एका विहिरीत गेलो आणि विहिरीत खाली बुडलो आणि विहिरीतून आपण पृथ्वी शिरलो. पृथ्वीच्या वेळेला मला एका बॉल माने वाटायची आणि कार्टून मध्ये कसं बॉल मध्ये अडकलेला मी असं ते स्वप्न होतो. त्यावेळेला महाविद्यालय महापुरुषांची चित्र बघायचो. एकदा आंबेडकरांचं चित्र बघितलं आणि त्यांच्या नावाचं डॉक्टर लावलंय म्हणून त्या बालबुद्धीला प्रश्न पडला की हे डॉक्टर आहेत म्हणजे हे स्टेथोस्कोप घेऊन पेशंटना तपासतात का. तिथून सुरू झालेला माझा प्रवास हा 30 पदवी ला ऍडमिशन पर्यंत झाला आहे. नंतरच्या काळात माध्यमिक शिक्षण चालू केलं. हायस्कूल मध्ये गेल्यावर प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक आले. प्रत्येक विषय आवडायला लागला, खास करून मराठी विषय. एखादे शिक्षक चांगले वाटले की ते आपलेसे वाटायचे, हा हे भारी शिकवतो. आपल्याला असं व्हायचं. त्यात खास करून मराठी विषयाची फार आवड लागली. इतक्या लवकर वाचनाची म्हणता येणार नाही, पण विचारांची आवड लागली की बाबा एखादा वेगळा विचार करायचा कसा, तो जगायचा कसा, हे सगळं करत असताना मी माझा शालेय अभ्यास चोखपणे करत होतो. मला एकही अक्षर लिहिता येत नव्हतं, तरी बाजारातून नवनीत आणून ती उत्तर पाठांतर करणे किंवा वाचणे. पण असं व्हायचं, परीक्षेला पेपर समोर असायचा, माझी उत्तरं सगळी डोक्यात असायची, पण पेनात धरला की
एका प्रश्नाचं उत्तर वर खालच्या प्रश्नावर जायचं. असं करत करत मग ती नीट मिळवायची पद्धत आमच्या शाळेत अशी होती की जर मुलांचं पेपर सुटलं की तिथले शिक्षक बाहेर जायचे आणि कोण दिसेल त्याला जरा बोलून आणायचे सण सांगायचे, हा सांगतोय तुझा पेपर. ती पोरं आधी त्यांचा पेपर लिहून कंटाळलेल्या असायची, त्यात मी सगळी उत्तर परफेक्ट पाठ करून घेतलेलं असायचं. त्यामुळे बऱ्याच गडबड व्हायची, उत्तर लिखाण व्हायचं नाही, हात दुखायचा त्यांचा. दादा जरा जरा मी हे करून आलो म्हणायची, सकाळची. असा सगळा माझा 1ली ते 9वी पर्यंतचा प्रवास गेला. या प्रवासात खास करून भाषणामध्ये सहभाग घ्यायला लागलो. हायस्कूल लेवलला जी वेगवेगळ्या स्पर्धा तिथे सहभाग घ्यायला लागलो. उल्लेखनीय त्यावेळी काय सांगता येत नाही, पण मला आवड जडली. 10वीला काय झालं, मुख्याध्यापक एक मॅडम होत्या. त्यांनी अशी वडिलांना बोलवून घेतलं आणि सांगितलं की तुमचा मुलगा 10वीला नापास होणार आणि त्यामुळं आमचा 1% निकाल खाली येणार. त्याची शाळा पूर्णपणे बंद करा. मतिमंदांच्या अपंगांच्या वेगळ्या शाळा असतात तिथे नेऊन याला पुढचं काहीतरी एखादी कला शिकवा. दुर्दैवाने आता जो आपण अपंगांचा कायदा 2016 ज्याला म्हणतो तो आला नव्हता. मी पास झालो मार्च 2016ला 10वी आणि डिसेंबर 16 मध्ये तो कायदा आला. त्या कायद्यात अशी तरतूद आहे की जर का त्याची क्षमता असेल त्या शाळेत शिकण्याची तर त्याला घेणं बंधनकारक आहे. वडिलांनी त्या वेळेला वरून प्रेशर आणलं, विनंती केली आणि मला बोर्डाच्या परीक्षेला बदलून दिलं आणि 9वीचा रायटर घेतला आणि माझ्या करून दिली. विनंती करून आम्ही नंबर परीक्षेत वेगळ्या शाळेत घेतला, व्यवस्थित पेपर लिहिलं आणि निकाल लागला. 75.40% मिळून मी पास झालो. खरंच खूप मोठी अचिव्हमेंट होती. पण त्यावेळेला ज्यावेळी मी 10वी पास झालो त्यावेळेला कळून चुकलं की फक्त पास होऊन काय उपयोग नाही. या जगात आपल्याला जर का आपलं अस्तित्व राखायचं असेल तर एखादी कला पाहिजे, आवड पाहिजे, व्यक्तिमत्व घडवायचं तर फक्त शिक्षण हे सहाय्यक होत आहे. ते पूर्ण असताना आपलं हे डेव्हलप करू शकत नाही. स्वतःला काहीतरी हे पण मग काय करता येईल. तर त्यावेळेला वडिलांची बऱ्यापैकी गरज पुस्तकं होती ते मी राहायचो पण कधी वाचली नाही. तर वडिलांनी तू तुझा प्रवास तुझ्या शब्दात मान. आता मला एकही अक्षर लिहिता येत नाही. मी आईला मदतीला घेतलं, ती उच्च शिक्षित आहे, तिचं शिक्षण MA BEd आहे, पण माझ्यामुळं नोकरी कुठं करता आली नाही. तिला मदतीला घेतलं आणि जन्मापासून मी 10वीच्या परीक्षेपर्यंत कसा घडलो, कोणत्या परीक्षेला कसा अनुभव आला, कुठे लेखनिक मिळाला नाही, कुठे काय कुठली स्पर्धा मनावरती कशी परिणाम करतो हे सगळं रेखाटलं आणि फाटक्या पंखातील बळ असे 2-3 महिन्यात पुस्तक उदयाला आलं. 17व्या वर्षी पुस्तक लिहिणार मी सर्वांना दिसू लागलो. म्हणजे या पोरग्याला
लिहायला वाचायला येतंय हे समाजाला मान्य करावं लागलं त्या दिवशी. आणि एक ठिकाणी पुस्तकाचा लेखक म्हणून माझा सत्कार व्हायला लागला. हे घडलं. कदाचित मला वाटलं की आपलं चित्र सापडलं. आणि त्यानंतर लोकांच्या 2-3 पुस्तक 2-3 वर्तमानपत्रातून मी माझं लेखन चालू केलं. सदर लेखक म्हणून त्यावेळेपासून मी काम करू लागलो. एक दिवस असा मी मामाच्या गावावर घरी आलो होतो. मी प्रचंड भावनिक आहे. त्यामुळं घरी आलो, गावची आठवण, ते प्रसंग निश्चित 2-3 दिवस त्याला हे ठरलेलं होतं. पण घरी आलो आणि वडिलांनी माझ्या नावावर आलेलं एक पत्र हाती दिलं. पत्र उघडलं, वाचून बघितलं तर 83 वर्षाच्या आजोबांनी 9 पानं माझ्या पुस्तकावर लिहून पाठवली. खरं तर अनेक ठिकाणी माझा सत्कार झाला होता, पण तो माझ्या आयुष्यातला पहिला पुरस्कार मला त्या दिवशी मिळाला की माझं क्षेत्र हे फिक्स आहे. इतरांपेक्षा वेगळा विचार करून त्याचं मनन चिंतन करून मांडणी करणे हे मला सापडलं. नंतरच्या काळात मला मित्रांची साथ जबरदस्त लाभली. खरं तर माझ्या गावापासून गणपतपुळे म्हणजे एक धार्मिक आणि पर्यटन अर्थाने हे ठिकाण 150 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. तेवढ्या अंतरावर मी पेट्रोलच्या टाकीवर, 2 व्हीलरच्या पेट्रोलच्या टाकीवर पुढे बसून मित्रांसोबत प्रवास केला. तिथे मंदिरात जाऊन पोचलो, व्हीलचेअर घेतली. तोपर्यंत एक तिथल्या गृहस्थाली स्त्री होती. ती डायरेक्ट मला येऊन म्हणली, बाळांनो तुमच्या घरात कोण नाही काय, त्याला संग घेऊन का फिरतंय? खरं ते एवढी हे करून आम्हाला काही बोलता आलं नाही त्या ठिकाणी. त्यानंतर महाविद्यालयीन जीवनाला माझ्या सुरुवात झाली. आपल्याला मराठी साहित्यात किमान PhD करायचं आहे. सर्व्हिस लागेल न लागेल, शिकता येईल, बोलता येईल, मांडणी करता येईल हा पुढचा विचार. पण माझं शैक्षणिक ध्येय ठरलेलं की मराठी साहित्यात PhD. महाविद्यालयीन जीवनाला सुरुवात झाली. मी BA 1 ला प्रवेश घेतलो आणि जरा 1-2 मिनिट पाणी. त्यावेळेला सुद्धा कॉलेजवर जाताना प्रवास सुद्धा वडील दररोज उचलून गाडीच्या टाकीवर कॉलेजमध्ये व्हीलचेअर होती, तिथं नेऊन उचलून बसवायचे. हा सगळा प्रवास परत येताना त्या वेळेला एका व्यक्तीने मला इलेक्ट्रिक व्हीलचेअर बद्दल सांगितलं. एकाची व्हीलचेअर जी तुम्हाला स्वतःला चालवता येईल. मी ठरवलं आपल्याला ही घ्यायची आहे, पण त्याची किंमत जवळजवळ 50,000 ते 70,000 होती. वडिलांचा जेमतेम चालणारा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय मी तर पूर्णपणे शिकत होतो, पण मी कागदपत्रांवर स्ट्रॉंग होतो. त्यावेळेला अर्ज तयार केला, हे सगळं डॉक्युमेंट जोडली, थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत
त्या विषयीच्या वेळेस मी वरती नेला होता, पण माझं दुर्दैव त्यावेळी माझं सायकलीचं काम झालं नाही. पुढे SYBA म्हणजे BA भाग 2चा वर्ग वरती नेला दुसऱ्यामध्ये. त्यावेळेला सुद्धा वडील बारक्या पोराचा उचलून मला वरती न्यायचे. खरं तर मी वडिलांना सुचवलं होतं. मी इतका हुशार आहे की शेवटचं फक्त 15 दिवस मला अभ्यास केला तरी मला पुरेच नाही. खरं तर या लेक्चरची पण या सगळ्या शिकायची गरज नाही, पण वडिलांना ते मान्य नव्हतं. त्यांनी त्यांच्या आयुष्यात शिक्षण गमावलेलं होतं. त्यामुळे महाविद्यालय, ते प्राध्यापक, ते वातावरण, ते सगळं मला कुठेतरी मिळावं ही त्यांची हे होती. पुढे कालांतरण पोटावर वजन घेतल्यामुळे त्यांच्या पोटात दुखू लागलं आणि 1 वर्षभरातच कॅन्सरचं निदान त्यांना झालं. त्यावेळेला नुकताच मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता. शैक्षणिक ध्येय जरी PhD असलं तरी आपल्याला पदवीपूर्व काळात कुठली ही नोकरी अजून मिळवायचं ठरलं, पण दुर्दैवानं पूर्व बघितलेल्या त्या स्वप्नात मी यशस्वी झालो. वडिलांना कॅन्सर डिटेक्ट झालं. वर्षभर किमो वगैरे हे सर्व उपचार केले, पण वर्षभरात वडील निघून गेले. मी नुसतं शिवायला ऍडमिशन घेतलेलं आणि वडिलांचं असं झालं. एकाएकी सगळं जाग्यावर थांबलं. माझं घरातून बाहेर पण थांबलं. वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, कोल्हापूर म्हणजे जिल्ह्याचे ठिकाण, सतत महिन्याला आठवड्यात फेऱ्यासाठी ती सगळं थांबलं. पण कुठेतरी आशा होती की आपल्याला काहीतरी करायचंय, म्हणून मी याला आज पाठव, त्याला सायकलीबद्दल विनंती कर. ते आज फावल्या वेळात उद्योग चालू होतील. आणि त्या वेळेला चमत्कार घडला. पुण्याच्या मैत्री फाउंडेशननं मला मदत द्यायला सुरुवात केली. पहिली रक्कम 5,000 दिली. त्यानंतर पुण्याची दुसरी संस्था गुरुकृपा फाउंडेशन, त्यानंतर पुण्याची तिसरी संस्था सहयोग विशेष मुलांची या तिन्ही संस्था मिळून जवळजवळ 30 ते 40,000 मला सायकलीसाठी मदत केली. आणि कोल्हापूरच्या हेल्पर्स ऑफ हँडिकॅप उरलेली रक्कम घातली आणि माझी सायकल एप्रिल 2022 मध्ये माझ्या गावात फिरून लावली. खरं तर सायकल तरी आल्या. MA ऍडमिशन टाकलं, पण वडिलांच्या निधनातून मी स्टेबल झालेलो नव्हतो. कायम आठवणी यायच्या, कायम ते जुनं दिवस आठवायचं. प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन करायला, प्रत्येक ठिकाणी सांगायला ते. मग त्यावेळेला पहिली 6 महिने घरातून मी 3-3:30 ला निघायचो. ते रात्री 8-9 वेळ नुसतं फिरत बसायचो. स्वतःला कुठेतरी नव्याने शोधण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळेला माझ्या एका मित्राने जबरदस्तीने मला नेटचा फॉर्म भरायला होता. प्रश्न किती असतात, हे केल्यानं काय होतं हे पण माहित नसताना मी जाऊन परीक्षा देऊन आलो आणि पहिल्या प्रश्नात फक्त 14 मार्कांनी नापास झालो. एक दिशा मिळाली आयुष्यात की आपण ही परीक्षा पास होऊ शकतो आणि आपल्या आवडत्या लेखन आणि बोलणं, आवडत्या चित्रात जाऊ शकतो. त्या दिवसापासून अभ्यास चालू
केला त्यावेळेला अन्नग्रहण हे सुद्धा माझं दुसऱ्या प्राधान्यक्रमात होतं. दिवस मी प्रेस चालक स्क्रीनवर वाचत बसायचो, अभ्यास केला 6 महिन्यानंतर परीक्षा आली, नंबर पडला ठाण्याला. आता माझं गाव कोडोली, पन्हाळा कोल्हापूर जिल्ह्यातलं आणि ठाणे मुंबईच्या पुढं. योगायोगाने मित्र चांगले लागले, त्यांनी समजवलं तू एवढी मेहनत केली आपण जायचं. गेलो, छान परीक्षा दिली, योगायोगानं निकाल लागला 2 मार्कात नापास. तो अभ्यास इतका जबर होता की मी पहिल्या प्रयत्न पास झालो, पण नेट मात्र पास व्हायला मला 4 प्रयत्न करावे लागले. नंतर नेट करत असताना आपलं पहिलं स्वप्न पुढे आलं की आपल्याला पीएचडी अभ्यासानं आपल्याला पेललं, पण खर्चाने पेलं नाव नाही. साशंक होतो, कारण लाखो रुपये खर्च येतो, ती फी, पुस्तक वगैरे. त्यावेळेला मला समजलं की नेट मधनं फेलो की जर का तुम्ही पहिल्या दुसऱ्या नंबरला आला तर फेलोशिप मिळेल. त्या फेलोशिपचा त्या 2 मिनिटं त्या फेलोशिपसाठी नेटचा अभ्यास परत सुरू केला, परत सगळं प्रयत्न केले. आणि मला सांगायला आनंद होतोय, डिसेंबर 2023 मध्ये मी नेट पास आहे आणि त्याच्यावर आता फेलोशिपचं ऑफर 1 महिन्यापूर्वी मला आलं. 2 महिन्यात पहिलं पेमेंट मला मिळून जाईल. माझं स्वप्न मला मिळालं. एका मतिमंद शाळेपासून सुरुवात झालेला प्रवास हा कुठेतरी महाविद्यालयीन प्राध्यापकापर्यंत येऊन पोचलाय. महत्वाचं काय, हे सगळं का झालं तर माझ्या पाठीमागं फक्त मी नव्हतो, तर स्वतःच्या शरीराची चाळण करून मुलाला शिकवणारा वडील होता. प्रत्येक कामात मदत करणार माझी आई होती. पडेल तिथं आम्ही आहोत म्हणणारे जोडीदार मित्र होते. खरंच या सगळ्यांमुळं आज मी इथं आहे. नाहीतर मगाशी सांगितल्याप्रमाणे एका खोलीत आणि ती सगळं मी कित्येक आयुष्य बघितलं. घरी भरपूर पैसा आहे, श्रीमंत आहे, तरीही मुलाला शिकवलं नसतं. शिकवायचं लांब, त्याला माणसात सकट आणत नाही. मग हा जेव्हा विचार करतो तेव्हा स्वतःच्या आई वडिलांना किंवा मित्रांना किंवा प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंना. आता गुरूंबद्दल बोलायचं झालं तर माझा लेखनिकाचा कळीचा प्रयत्न FY पर्यंत होता. FY नंतर FYBA नंतर अशा शिंदे मॅडम नावाचे एक मॅडम आमच्या महाविद्यालयात आहे. की फक्त 4 दिवस आधी मॅडमना सांगायचं की मॅडम इथं ही माझी परीक्षा आहे. त्यांच्या वर्गातलं टॉपर किंवा त्यांच्या वर्गातलं कोण चांगला अक्षर ती मुलगी मॅडमांनी मॅनेज करून दिलेली असायची. हे सगळं त्यांच्यामुळे केलं. कुठेतरी गुरूंचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आई वडील, शिक्षक, आई वडील, मित्र आणि गुरु हा त्रिकोण माझ्या आयुष्यातली यशाचा खरा योगदाता म्हणावा
मला या प्रवासात तुलनेनं माणसं वाईट कमी भेटली आणि चांगली जास्त भेटली. म्हणून मी आज तिथे आपल्या व्याख्यानातला पहिला टप्पा हा संपलेला आहे. आता आपण दिव्यांग आणि समाजातले अनुभव किंवा समाजातला परस्पर संबंध ही माझ्या आयुष्यात किंवा अनुभवाची तुलना करून बघू. काय असतं, दिव्यांग म्हटलं की एक वेगळेपण, एक वेगळे हे असतं. ते तसं न करता सामान्य आणि दिव्यांग तो सामान्याची स्पर्धा केली पाहिजे. तो हसला, रडला, काही झाला तरी त्याच्या डोळ्यातून कायम सामान्य पाहिजे. जे आपण डोळ्यांनी मेंदूला सांगतो, वास घेतो, ते करतो, त्याच परिवर्तन आजकाल चाललेल्या गोष्टीत असतं. याचा सर्वात मोठा सिद्धांत आपल्याला माहितच, लॉ ऑफ अट्रॅक्शन. मराठीत मी त्याला ऊर्जेचा सिद्धांत म्हणेन. दिव्यांगाला समाजात एकत्रीकरण करायला हवे ही पहिली गोष्ट. दुसरी, स्वतःला ओळखलं पाहिजे. दिव्यांगांनी स्वतः किंवा आसपासच्या लोकांनी तो कोणती गोष्ट चांगली करू शकतो, कोणती गोष्ट करताना जमत नाही, हे तत्व दिव्यांगांच्या बाबतीत असं नाही. मी अनेक व्याख्यानात तरुणांसमोर जातो, करिअर मार्गदर्शन करतो. त्यात सर्वात महत्त्वाचं स्वतःला ओळखणे. मला काय करायला चांगलं आवडतंय, इतरांपेक्षा काही चांगलं करू शकतो, संधी मर्यादा, त्या सगळ्यांनंतरचा भाग. पहिल्यांदा मी आणि हे जग फार महत्वाचं आहे. आता त्यानंतरचा मुद्दा, आपल्या देशात दिव्यांगांच्या बाबतीत सुविधांची पायमल्ली होत्या. म्हणजे सरकारी नियम आहे म्हणून रॅम्प बनवला जातो, पण त्या रॅम्प पर्यंत जायच्या मार्गाला पाहिजे असते. अनेक सरकारी ठिकाणी मी असे बघितलेले आहेत. काही ठिकाणी दवाखाने असतात तरी पण पाहिजे असतं, तरी पण हे सुधारलं पाहिजे. याचा परदेशात जर का आपण बघितलं तर साधी पानपट्टी जरी काढायची असेल त्यांच्याकडे, तर आधी वृद्धांना, दिव्यांगांना तिथपर्यंत जाता येतं का हे पहिलं बघितलं जातं आणि त्यानंतर दुकानाला परवानगी दिली पाहिजे. आता साधनांची उपलब्धता, मग एखादा व्यक्ती ज्याला सामान्य सारखं जगता येण्यासाठी काही साधनांची गरज आहे, तर ती साधन हा त्याचा मानवी अधिकार आहे. म्हणजे आपल्याला माहित आहे, अन्न, पाणी, वस्त्र, निवारा आणि आता झालेलं शिक्षण, त्याच्या पलीकडे दिव्यांग साधनं ही मानव अधिकारात घेतली पाहिजे. उदाहरणार्थ मला आता व्हीलचेअर हाताने येत नाही, तर इलेक्ट्रिक व्हीलचेअर ही माझी मानवी गरज आहे. बघ, त्या ह्याच्यात आपल्या देशातील उद्योगधंदे कितपत पडले, नाही पडलेले. उद्योग सगळा माल येत होतो चायनातून, रशियातून. मग टाटा इंडस्ट्रीजला एका नामवंत कंपनी सारख्याला खरं तर मला वाटतं एरोप्लेन पासून ते मीटरपर्यंत त्यांनी बनवलेलं आहे. नानपाना तोटा या तत्वावर देशाची सेवा केलेली आहे. खरं तर अपंगांचं त्यांनी सुद्धा पुढे त्या साधनांमध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि ती साधनं स्वतःच्या देशात
स्वतःच्या कामगारांनी बनवलेली. त्यातून खरं तर रोजगार निर्मिती सुद्धा होईल आणि कमीत कमी खर्चात ती मिळाली पाहिजे. असंच उदाहरण एक तुम्हाला सांगतो. ऑस्ट्रेलिया देशातल्या एका व्हीलचेअरच्या दुकानाच्या वेबसाईटला मी गेलो. व्हीलचेअरची किंमत 10,00,00,000 प्रमाणे, पण तिथे एक ऑप्शन होता ऑस्ट्रेलियन सिटीजन. तो मी ओपन केला आणि तिथे त्यांच्या देशातला जसा आपल्या देशात आधार कार्ड तसा त्यांच्या देशात तो नंबर टाकला की थेट 90% डिस्काउंट. म्हणजे तुम्हाला कुठेही कागदपत्र द्यायची गरज नाही, कुठेही मागायची कुणाला गरज नाही. थेट दुकानदाराकडून त्या देशातला म्हणजे 90% डिस्काउंट मिळतो. मग ही प्रणाली कुठेतरी भारतात आली पाहिजे असं वाटतं. खरं तर असे प्रसंग ऐकून डोळे उन्हवतात. आपल्याला का नाही वाट साहजिक आहे. पुढचा मुद्दा अपंगांबाबतचे कायदे आणि वास्तविकता. आपण समाजात राहतो, नवनवीन गोष्टी पाहत असताना पूजा खिरकडे प्रकरण आपल्याला माहित असेल. खरं तर आरक्षण दिलंय, सगळं दिलंय, पण त्याचा खरोखर अपंगांना फायदा होतोय का? तर निर्लज्ज पण नाही म्हणावं लागेल. कारण तसं जर काय झालं असतं तर एखादा तरी राजकारणी हा व्हीलचेअरवर घेतला असता. सचिव किंवा त्यावरचे सरकारी अधिकारी व्हीलचेअरवर दिसले एखादे, पण नाही तसं दिसत. काही बोटावर येणाऱ्या अधिकारी सोडले. पहिले प्रज्ञाचक्षू गोपाळकृष्ण तेवाड त्यांचा सुद्धा प्रवास वाखाणण्यासाठी त्यांनी कोर्टाखंड बांधून IAS पण मिळवलं. मग धडपडणाऱ्या अपंगाला जर का भांडावं लागत तरी जे आरक्षण हे कशासाठी केले हा प्रश्न प्रत्येकाला पडणार. शेवटच्या टप्प्यात आपण उपाययोजना म्हणजे आपल्याला काय करतंय ही अपंगांसाठी. 2 मिनिटं. एकदम शेवटच्या टप्प्यातले खचून 5-10 मिनिटं सांगते. तर सामान्य नागरिक काला अपंगांकडे एक माणूस म्हणून बघण्याची गरज आहे. आपल्या इकडे रस्त्याने जात असताना एखादा अपंग चालत असला तरी बाजूचे सगळे त्याच्याकडे बघत असतात. पण देशात तसं होत नाही. त्याला एखादी गरज पडली तर तो मागेल, मग त्याच्याकडे येतात. तिकडे आपल्याकडे उंचीनच कमी आहे म्हणून सेल्फी घ्यायला खाली बसलं जातं. परदेशातल्या अपंगांच्या नियमाप्रमाणे अपंगासाठी खाली वाकणं हा देखील एक गुन्हा समजला जातो. इतके त्यांचे कायदे कडक आहे. तो आपल्यातला तो एक घटक म्हणून त्याला स्वीकारता आले पाहिजे आणि महत्वाचे कायदे आणि त्यांची अंमलबजावणी. परदेशातल्या धर्तीवर कायद्यांचा अभ्यास करून खरं तर एक कायदा केला का नाही भारतीय न्याय व्यवस्थेने इथून पुढे प्रत्येक सार्वजनिक कामासाठी जी बिल्डिंग बांधली जाईल त्या बिल्डिंगला प्रत्येक मजल्यावर व्हीलचेअर जाता येईल असे लिफ्ट आणि रॅम्प हे आपण बंधनकारक आहे. एक कायदा केला पुढच्या 2-3 वर्षात अभूतपूर्व बदल आपल्याला दिसून येईल. पण ती गोष्ट जाणीवपूर्वक करायला हवी. त्यानंतरचा मुद्दा
सहानुभूती नको, सहकार्य करा. म्हणजे अपंग म्हणजे अपंग आपल्याकडे काहीतरी आशेनं मागत आहे किंवा काहीतरी मी अपंग आहे म्हणून मला नको. मी सुद्धा माणूस आहे, मला तुमच्याप्रमाणे हसायचं आहे, खेळायचं आहे, शिकायचं आहे, रडायचं आहे, सगळ्या गोष्टी करायच्या, निवडणूक लढवायचे किंवा प्राध्यापक व्हायचं आहे, काही त्याला त्या माणूस म्हणून अधिकार, अपंग म्हणून त्या सहानुभूती नको आहे. आणि सगळ्यात महत्व, प्रत्येक अपंगानं स्वतःला ओळखून या जगातलं चित्र निवडून त्याच्यात कार्य केलं पाहिजे. खरंच संयोजकांना इतका चांगला विषय आणि माझा अनुभव आणि अपंग यांना जोडून विषय दिला. खरंच मनापासून त्यांचे आभार मानतो आणि तिथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण छान ओंकारजी, निश्चितच तुमचा प्रवास खूप चांगला वाटेल आणि हे सगळं करत असताना तुमच्या आयुष्यातलं जर तुम्ही प्रवास सांगितला अगदी बालपणापासून तर प्राध्यापक होईपर्यंत सर्वात असं आनंदाचा क्षण कुठला की तो कधी विसरू शकत नाही या संपूर्ण प्रवासात? सगळ्यात आनंदाच्या क्षण मी म्हणेन कसं व्हायचं, जुनी एकत्रित कुटुंबीय पद्धती होती आणि सुलतानची मुले ही आमच्यापेक्षा मोठी होती. त्यांना सगळ्या गोष्टी वेळ मिळाल्या. त्या बघून माझ्या वडिलांना वाटायचं की ते म्हणजे चुलत भाऊ चुलत बहीण वगैरे ते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले. आणि एक वेळ अशी आली, 10वी नंतर मी पुस्तक लिहिलं आणि एक दिवस एक पत्र घरी आलं. मला एक ठिकाणी गणपतीची सार्वजनिक आरतीचा मान मिळाला होता. खर तर मी माणसात 10वीच्या आधी जास्त गेलो नाही. मला माहिती होतं मान काय असतो किंवा आपण त्या दिवशी वडिलांच्या तोंडून निघा, तू खरंच चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलाय. खरं तर वडिलांना इतका अभिमान वाटलेला तो आयुष्यात मी विसरू शकत नाही. ओंकारजी, याच्या अगदी विरुद्ध की असा कुठला क्षण की जो अगदी वेदनादायक आहे की ते दुःख तुम्ही कधीच विसरू शकत नाही? 20 ऑक्टोबर 2021 त्या दिवशी कॅन्सर मध्ये लढणाऱ्या माझ्या बापाचा, कदाचित बापाचा हा शब्द कमी पडेल, मी म्हणेन माझ्या आभाळाचा शेवटचा दिवस ठरला. खरं तर आजवर अनेक अचिव्हमेंट मिळवलेले आहेत, मिळवणार आहेत, त्यापुढे मिळवून, पण त्यांना मी काय दाखवू शकत नाही. फार वाईट वाटते. माझ्या आयुष्यातला मरेपर्यंत काळा दिवस हा 20 ऑक्टोबर 2021 हा महिन्याने. तर या सगळ्या जीवन प्रवासात असं कुठलं तरी स्पार्क असेल, जसं तुम्ही सांगितलं की तुम्हाला एक प्रेरणा मिळाली आणि तुम्ही आज प्राध्यापकापर्यंतचा प्रवासापर्यंत पोहोचले या पोझिशन. तर मग हे सगळं की का असं, जसं तुम्ही सुरुवातच केली की मी जर
बदल केला नसता स्वतःत तर आज एका खोलीतच माझं आयुष्य राहिलं असतं. पण आज या पोझिशनला पोहोचलं तर हे सगळं आयुष्यात इतके अचिव्हमेंट करण्यासाठीच मला खूप प्रेरणा मिळाली आणि ती कशी तुम्ही अंमलात आणली. प्रेरणा पाहतो मी म्हणेन काहीतरी करू वाटणे हीच खरी प्रेरणा असायची म्हणजे निवांतपणे एकटा जेव्हा जेव्हा मी असायचो तेव्हा विचार करायचो की पुढं काय किंवा या विश्वाबद्दल विचार असेल की बाबा आताच आपला जन्म का झाला, जन्मामागचा उद्देश, अशा निरनिराळ्या अनेक गोष्टींवरती विचार करायचो. आणि बाळक असं म्हणतो जेव्हा पहिल्यांदा नेटची परीक्षा दिली तर 14 मार्कांनी नापास. खरंच खूप वाईट वाटलं. आजवर कधीच नापास होणार तर आम्ही नापास न होणार मी नापास झालो. खरं तर परीक्षा मोठी होती, अभ्यास सुद्धा सगळं व्यवहारिक दृष्टीनं मान्य, पण मी नापास झालो. त्यावेळी माझा इगो हर्ट झालं, पण त्या इगोला आपल्या सकारात्मक ऊर्जेनं जिंकून त्याचा वापर करून घेणं मी त्या दिवशी शिकलो. पण छान ओंकारजी, आपल्यासोबत जे पण श्रोते आहेत मी त्यांना विनंती करतो. आमचे सिनियर अशोक भानसे सर आधी त्यांना विनंती करतो, नंतर बाकी सगळ्यांना की त्यांनी पण अनम्यूट करून बोलावं. अशोक भानसे सर. सर नमस्कार सर. हा नमस्ते. नमस्ते नमस्ते. खूप छान सर, खूप छान छान सर. तुम्ही एकदम सर्वांना समजेल की आपला जीवन परिचय करून दिला आणि या माध्यमातून तुम्हाला पुढील पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद. धन्यवाद अशोक भानसे सर. सारिका मॅडम बोला. नमस्कार सर. नमस्ते. तर तुमचे सर्वच विचार मला खूप खूप आवडले. विशेषतः तुमची नमस्काराची जी संकल्पना होती सुरुवातीला जी तुम्ही सांगितली ती खूपच सुंदर होती. आणि तुम्ही जे बोललात की जी साधनं आहेत ती मानवी अधिकार हवी, ते खरोखरच योग्य आहे. ते म्हणजे मलाही तसंच वाटतं. आणि तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला आणि चांगल्या आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर्वांचे आभार. धन्यवाद सारिका मॅडम. दिलीप सावरकर सर, नंतर जिओ मी नावाने कोणी जॉईन केलंय प्लीज आणि बोला. म्यूट करता येत नाहीये. तर खरोखर ओंकारची आज तुम्ही जे तुमचं आयुष्य आणि समाज आणि अपंगत्व याविषयी जी गुंफण केली ती खरोखर खूप प्रेरणादायी आहे. अगदी म्हणजे तुमच्या सगळ्या नियमांवर मात करत सेटची एक्झाम पास होणं आणि आता PhD चा अभ्यास करणं, ते पण विथ स्कॉलरशिप फेलोशिप तुम्ही PhD करता. तर खरोखर तुमच्या या कार्याला सलाम आणि निश्चितच तुमच्या भावी आयुष्यासाठी आमच्या संपूर्ण संकल्प फाउंडेशन परिवाराकडून शुभेच्छा. आणि तुम्ही जो आमच्या या व्याख्यानमालेसाठी वेळ दिला त्याबद्दल आमच्या NGO कडून तुमचं ऋण व्यक्त करतो. निश्चितच आपण पुढे संवादात राहूया. आणि जाता जाता तुमच्याकडून एक संदेश सर्वांसाठी की जीवनात किती अडचणी आल्या तर त्यावर कशी मात तुम्ही केली आहे स्वतः. तर एक संदेश सर्वांसाठी की
डिसेबल किंवा सबल पण आहेत अशा सर्वांसाठी एक प्रेरणादायी संदेश द्यावा. त्यानंतर आपण एका छोट्याशा प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमात सांगतात. Yes. खूप चांगला प्रश्न शेवटीला विचारला. खरंच खूप मनापासून आभार. यामध्ये जीवनाकडं बघण्याचा दृष्टिकोन फार महत्वाचा आहे. लोक जीवनाकडे एक जिना म्हणून बघतात. मी या पायरीवर गेलो की यशस्वी होईल, त्या पायरीवर गेलो उंचीवर गाठली की यशस्वी होईल. मला तसं वाटत नाही. माझा विचार वेगळा आहे. मला वाटतं जीवन हे गोल आहे. वरती सुख असेल तर खाली दुःख असतं, वरून खाली आणि परत वर. म्हणजे कितीही तुम्ही यश मिळवलं, किती वरच्या लेवल गेला तरी मानवी जीवनाला संकट दुःख यापासून ती नसते. कारण ती एक फेज आहे. ती फेज सुद्धा जाणार आहे. परत सुखाची फेज येणार. त्या काळात काही वेळेला चालता येत नाही. त्या काळात थोडं थांबलं पाहिजे, रांगायचा प्रयत्न केला पाहिजे. रांगता नाही आलं तर गुडघ्यावर खाली लेंगाळ झोपायचा प्रयत्न केला पाहिजे. पण पुढे जाता आलं पाहिजे. नाही आलं तर टिकून राहता आलं पाहिजे. कारण ती वेळ जाणार हे जास्त लक्ष ठेवलं पाहिजे. या जन्मात आपण कोणत्या तरी कार्य घेऊन आलो आणि ते कार्य पूर्ण केल्याशिवाय आपली ह्या ह्याच्यातून करायचं असा माझा प्रबळ आशावाद व्यक्त करतो. आणि या शुभ संदेशात सह मी थांबतो. पण छान ओंकारजी, निश्चितच तुमचं हे आजचं जीवन प्रवास हा फेसबुक लाईव्ह पण आहे आणि परत युट्यूब वर पण अवेलेबल असेल आणि निश्चितच लोक यातून प्रेरणा घेतील ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर निश्चितच आज तुम्ही जे तुमचा जीवन प्रवास मांडला खरोखर ही आपल्या आयुष्यात झगडत झगडत लढा देत देत इथपर्यंत येणं हे खूप तुम्ही साध्या पद्धतीने ते मांडण्याचा प्रयत्न केला. तुमचे पुनश्च एकदा ऋण व्यक्त करतो. एका छोट्याशा प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करतो. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. पुन्हा आपण पुढच्या संवाद सारखी व्याख्यानमालेच्या पुढच्या भागात भेटूया आणि पुन्हा एकदा सगळ्यांकडून ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न करतो. एवढं बोलून आज या कार्यक्रमाचे समापन करतो. खूप खूप